26 मे 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली। आज या घटनेला तब्बल 12 वर्ष म्हणजेच एक तप पूर्ण होत आहे। भारतीय संस्कृतीत 12 वर्षाच्या कालखंडाला तप म्हटलं असून हे तप खडतर साधना, सातत्य आणि मोठ्या परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। मोदी यांच्या या एका तपात भारतानं राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि जागतिक स्तरावर जी अभूतपूर्व स्थित्यंतरं पाहिली आहेत, या स्थित्यंतरांसह मोदी सरकारच्या आव्हानांवर प्रकाश टाकणारा एक स्पेशल रिपोर्ट। एक तप जनसेवेचं, एक तप स्वप्नपूर्तीचं, एक तप साधनेचं, एक तप भारताच्या उज्ज्वल भविष्याचं, एक तप नवभारताच्या निर्मितीचं, एक तप पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या देशसेवेचं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून केलेल्या देशसेवेला 26 मे रोजी एक तप म्हणजेच 12 वर्ष पूर्ण होत आहेत। पंतप्रधान म्हणून 12 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मोदी यांच्या या 12 वर्षाच्या कालखंडात भारताचा सामाजिक, आर्थिक, राजकीय चेहरामोहरा बदलला। स्वच्छता अभियानापासून सुरू झालेला मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रवास मंगळयान मोहिमेपर्यंत पोहोचला आहे। माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, ज्या प्रकारे मोदीजींनी या देशाचा पायवा रचला, आता याच्या पुढे सातत्याने त्याच्यावरच्या इमारतीवर मजलेच चढणार आहेत। मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा मोदी यांचं भाषण मोठमोठ्या घोषणांचं असेल असं वाटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात देशाला स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी स्वच्छता अभियान हाती घेतलं। महात्मा गांधी की 150वीं जयंती हम कैसे मनाएं? महात्मा गांधी जिन्होंने में आजादी दी, इतना बड़े देश को दुनिया के अंदर इतना सम्मान दिलाया, वो महात्मा गांधी को हम क्या दें? भाइयों बहनों, महात्मा गांधी को सबसे प्रिय था सफाई, स्वच्छता। क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, हमारा गांव, हमारा शहर, हमारा गली, हमारा मोहल्ला, हमारी स्कूल, हमारे मंदिर, हमारी अस्पताल, सभी क्षेत्र गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे। मोदी फक्त आपल्या देशातील माता बहिणींच्या स्वच्छतेचा विचार करून थांबले नाहीत, तर देशातील माता बहिणींची धुरापासून सुटका करण्यासाठी उज्ज्वला गॅस योजना आणली आणि ही योजना गेम चेंजर ठरली। 10 कोटींहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत गॅसचं कनेक्शन मोफत देण्यात आलं। उज्ज्वला गॅस योजनेनं देशातील घरातील किचनपर्यंत पोहोचले। मोदींनी देशातील महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसले। मात्र मोदी इथंच थांबले नाहीत। मुस्लिम समाजातील महिलांचे देखील अश्रू पुसण्याचं काम त्यांनी या काळात केलं। मोदींनी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक सारख्या महिलांवर अन्याय करणाऱ्या प्रथांच्या विरोधात ट्रिपल तलाक विरोधी कायदा आणला। पूरे देश में 3 तलाक के खिलाफ एक माहौल निर्माण हुआ। इस आंदोलन को चलाने वाली उस मेरी बहनों को जो 3 तलाक के खिलाफ लड़ाई लड़ रही है, मैं हृदय से उनका अभिनंदन करता हूं और मुझे विश्वास है कि माताओं बहनों को अधिकार दिलाने में उनकी इस लड़त में हिंदुस्तान उनकी पूरी मदद करेगा।
हिंदुस्तान पूरी मदद करेगा और विमेन एम्पावरमेंट के इस महत्वपूर्ण कदम में वो सफल होकर रहेगी, ऐसा मुझे पूरा भरोसा है। मोदींच्या या 12 वर्षात मोदी यांनी अनेक लोकप्रिय योजना आणल्या. उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, नमामि गंगे, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, आयुष्मान भारत, जन औषधी योजना, जल जीवन मिशन, ड्रोन दीदी योजना, लखपती दीदी योजना. मोदी यांनी आणलेल्या ह्या लोकप्रिय योजना देशातील जनमानसापर्यंत पोहोचल्यानं देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. त्याचबरोबर मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ऐतिहासिक जीएसटी विधेयक आणलं. त्याचबरोबर नीती आयोगाचीही स्थापना केली. झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्समध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. अनेक वर्ष युपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाहीत. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला, त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झालं. देशात आर्थिक सुधारणांचं वारं वाहत असताना, मोदी सरकारनं आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचत असताना, देशाला एकसंध करणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याच्या निर्मितीचा संकल्प आणि हा संकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचं कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कौन कहता है भ्रष्टाचार करने की जरूरत होती है? भाइयों बहनों, मेरा मंत्र है, न खाता हूं न खाने दूंगा. मुझे यहां विकास करना है, मुझे यहां शिक्षा की चिंता करनी है, मुझे यहां किसानों को पानी पहुंचाना है, मुझे यहां किसानों को उनकी फसल पर पूरी कीमत मिले इसका प्रबंध करना है, मुझे नौजवानों को रोजगार देना है, मुझे माताओं बहनों को सम्मान देना है. और मेरे प्रतिनिधि के नाते मेरी छोटी बहन को आपके पास छोड़ता हूं. मोदी 2.0 मध्ये एक देश में 2 विधान, 2 प्रधान और 2 निशान नहीं चलेंगे असं म्हणणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. ऐतिहासिक असं पाऊल उचलत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 19 दिसंबर 2019 की उद्घोषणा के अनुरूप जम्मू और कश्मीर की राज्य की विधायी 27 सदन में नियुक्त होने एवं राष्ट्रपति द्वारा भारत के संविधान अनुच्छेद 3 के प्रावधान के अंतर्गत जम्मू और कश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 को सदन के सम्मुख विचार के लिए संबोधित करने पर यह सदन जम्मू और कश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 को स्वीकार करे और इसको व्यक्त करे. एकीकडे हे सर्व करत असताना मोदींच्या खांद्यावर देशातील 140 कोटी जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. विरोधक मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशा घोषणा देत भाजपवर टीका करत असताना मोदींनी भाजपनं वर्षानुवर्ष दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. अयोध्येतील श्री राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही काळातच राम मंदिर उभं राहिलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं. मंदिरात प्राणप्रतिष्ठा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली. हमारे रामलला अब टेंट में नहीं रहेंगे. हमारे रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे. जो घटित हुआ है इसकी अनुभूति देश के, विश्व के कोने कोने में राम भक्तों को हो रही होगी. मोदी यांच्या 12 वर्षाच्या काळात देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत महामार्गाचं जाळं उभं राहिलं.
देशानं अंतराळ क्षेत्र असो की वैज्ञानिक क्षेत्र, सर्व क्षेत्रात प्रगती केली, भरारी घेतली. कोरोना काळात कोविडची लस निर्माण करून जगाला भारताची ताकद दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्तव्य पथावर चालण्याचा मार्ग दिला. नव्या भारताची नवी संसद उभी राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत दहशतवादाविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका त्यांच्या कारकिर्दीचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं. पाकिस्तान विरोधात मैत्रीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरुवातीला केला. पण पाकिस्तानमधून जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर सारखे प्रतिहल्ले करून पाकिस्तानला धडा शिकवला. दहशतवाद सहन करणार नाही आणि आगळीत खपवून घेणार नाही असा इशारा मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात केवळ शब्दातून नाही तर कृतीतून दिला. हे सगळं घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर काही मोठी आव्हानं देखील पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाच्या संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. जवानांसाठीची 1 रँक 1 पेन्शन योजना असो की भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक किंवा ऑपरेशन सिंदूर असो, यावरून मोदी सरकारची आक्रमक नीती पाहायला मिळाली खरी, मात्र दहशतवाद हे भारतासह जगासमोर अजूनही एक मोठं आव्हान आहे. फक्त निषेधाच्या शब्दांमधून नाही तर उरी द सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक आणि 2025च्या ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त पाक व्याप्त काश्मीरमध्ये नाही तर पाकिस्तानच्या पंजाबमध्ये घुसून 9 महत्वाच्या दहशतवादी स्थळांना, त्याचबरोबर 11 महत्वाच्या मिलिटरी आणि एअर साइट्सला उद्ध्वस्त करण्याची राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदी सरकारनं मागच्या 12 वर्षांमध्ये दाखवलेली आहे. मुळातच 1 रँक 1 पेन्शन सारखी स्कीमची अंमलबजावणी केल्यामुळे भारतीय लष्कराचं मनोधैर्य वाढलेलं आहे. आता दहशतवादाला भारत सरकार कुठलाही थारा देणार नाही आणि जशास तसं उत्तरच नाही तर दहशतवादाला सपोर्ट करणाऱ्या राष्ट्राला सुद्धा सोडणार नाही असा सज्जड दमच आपल्या कृतीमधून दिलेला आहे. हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. अमेरिका इराण युद्ध, अमेरिकेची आक्रमक रणनीती आणि भारताचं हित यावर भारत सरकार आपलं परराष्ट्र धोरण राबवत आहे. मात्र नव्या भारताच्या या परराष्ट्र धोरणाचं काही तज्ज्ञ कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे बदललेल्या आंतरराष्ट्रीय समीकरणावरून मोदी सरकारवर टीकाही होतीये. आजच्या या नवीन जिओपॉलिटिकल लँडस्केपमध्ये कुठलाही राष्ट्र म्हणजे भारतासह सर्व राष्ट्रांपुढे विविध आव्हाने आहेत आणि भारतासारख्या अशा या आव्हानात्मक असणाऱ्या देशाला आपलं परराष्ट्र धोरण आखत असताना निश्चितच काही तिथे आव्हाने आहेत आणि काही संधी आहेत आणि त्या संधीचं आणि आव्हानाचं सरकार परिपूर्ण प्रयत्न त्याला फेस करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. अमेरिकेचं विशेषतः अमेरिकेचं प्रेशर घेऊन इराणकडून तेल आयात थांबवलेली होती, कारण अमेरिकेने ज्यावेळेस इराणवर सँक्शन्स पुन्हा लादलेत त्यामध्ये त्या ठिकाणी भारत सरकारवर इनडायरेक्टली प्रेशर आल्यामुळे आपण इराणकडून तेल आयात करणे बंद केलेलं होतं. भारत अमेरिका स्ट्रॅटेजिक आणि सामरिक आणि आर्थिक भागीदारी जरी असेल तरीही खऱ्या अर्थाने व्यापारामध्ये प्रगती होऊ शकली नाही आणि रशियाला दुखवणं तर इराणला साथ न देणं यामुळे दीर्घकालीन भारताच्या अस्तित्वाच्या याच्यावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मोदी सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून जगातील पहिल्या 5 देशांमध्ये पोहोचली आहे. मात्र अलीकडच्या काळात निर्माण झालेलं जागतिक युद्धाचं वातावरण, त्यामुळे देशात पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यानं देशात महागाई वाढली आहे. तर दुसरीकडे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे देशाचा विकास दर कायम राखणं भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. पंतप्रधान मोदी यांना सत्तेवर येऊन 26 मे रोजी 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 12 वर्षाचा आढावा घ्यायचा झाला तर त्याच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही प्रतिकूल गोष्टी घडलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या म्हणजे रशिया, अमेरिका, युक्रेन आणि इराण यांच्या युद्धावर ढकलायचा का मोदी सरकारच्या धोरणांचं अपयश समजायचं. कदाचित आगामी काळामध्ये आपल्याला काही आर्थिक आणीबाणीकडे जाऊ लागतो का देश अशी भीती आत्ता वाटते. परंतु काही आघाड्यांवर निश्चितच मोदी सरकारनं केलेली प्रगती निश्चित समाधानकारक आहे. अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे.
पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी. आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकमेकाची डोकी फोडतायत. शेतकरी किती अडचणीत आहे. कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहेत हे तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो. अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही. देशामध्ये महागाई, बेरोजगारी वाढली असली तरी मोदी नावाचं मॅजिक आजही 12 वर्षानंतर पाहायला मिळत आहे. देशात मोदी यांच्या नेतृत्वात 70% अधिक भूभागावर भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. भारतीय राजकारणात 2014 पासून मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेला भारतीय जनता पक्षाच्या वर्चस्वाचा काळ आता एका उंचीवर पोहोचलाय. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना अजूनही सूर गवसला नाहीये. तर दुसरीकडे भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यासह सत्तेची एक भक्कम यंत्रणा उभी केली आहे. पंतप्रधान पदाची नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी पहिली शपथ घेतली त्याला 12 वर्ष होत आहेत. खरं तर मोदींच्या कार्यकाळात सुरू झालेले डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट, जीएसटीचं रिव्होल्युशन, संरक्षण साहित्यातला स्वतःवर आत्मनिर्भर होणं, या सर्व गोष्टींचा इथे सादर केला गेलेला आढावा हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम होता. काय केलं याचं इतकं सटीक विश्लेषण आतापर्यंत खरं तर कधी ऐकायला मिळालं नसेल. युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणतेही मोठे कार्यक्रम होणार जरी नसले तरी अशा छोट्या कार्यक्रमांच्या निमित्त मोदींनी नेमकं काय केलं हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय आणि विकासाचा चेहरा, गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती, मोदी यांच्या नेतृत्वाखालील कल्याणकारी योजनांचं जाळं, मजबूत संघटनात्मक बांधणी आणि विस्तार, RSS सारख्या संघटनेबरोबरचे घनिष्ठ संबंध आणि पाठबळ, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचं जाळं, विचारधारेचं सातत्य आणि हिंदुत्व, मोदी यांच्यासारखं सक्षम नेतृत्व आणि अँटी इन्कम्बन्सीचा अभाव, भाजपनं राज्यानुसार आणि वेळेनुसार बदललेली धोरणं, डिजिटल आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर, विरोधकांमधील फूट, कमजोर विरोधी पक्ष, भ्रष्टाचाराविरोधात भाजपनं केलेलं नॅरेटिव्ह, या आणि अशा अनेक कारणांमुळे मोदी यांचा विजयरथ 12 वर्षानंतरही त्याच वेगानं पुढे जाताना पाहायला मिळतोय. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दीर्घकाळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. एका तपाच्या लक्षवेधी कारकिर्दीनंतर पुढचा प्रवासही तितक्याच दमदारपणे सुरूच आहे. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपलं नाव कर्तृत्वानं नोंदवलं आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज.